नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई म्हणजे महाराष्ट्र CET सेलनं एक टेंटेटिव्ह शेड्यूल्ड ऑफ CET अकॅडमिक इयर 2025-26 या परीक्षांचं एक वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून या तारखा समजून घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे. इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की MST CET PCB ग्रुप CET 2025 साठी इथं टेक्निकल एज्युकेशन ॲग्रिकल्चर म्हटलंय पहा. वेन्सडे 9th एप्रिल 2025 टू थर्सडे 17th एप्रिल 2025 एक्सेप्ट 10th एप्रिल अँड 14th एप्रिल 2025. म्हणजे PCB ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही CET परीक्षा बुधवार 9 एप्रिल 2025 ते गुरुवार 17 एप्रिल 2025 या दरम्यान होईल आणि यामध्ये 2 तारखा त्यांनी वगळलेल्या आहेत. एक 10 एप्रिल आहे आणि एक 14 एप्रिल असणार आहे. त्यानंतर MST CET PCM ग्रुप CET 2025 टेक्निकल एज्युकेशन म्हटलंय. ही परीक्षा जी असणार आहे ती सॅटरडे 19th एप्रिल 2025 टू संडे 27 एप्रिल 2025 एक्सेप्ट 24 एप्रिल 2025. म्हणजे PCM ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्यासाठी परीक्षेचा जो कालावधी असणार आहे तो शनिवार 19 एप्रिल 2025 ते रविवार 27 एप्रिल 2025 यामध्ये 24 तारीख मात्र अशी आहे की त्या दिवशी परीक्षा असणारी नाही. म्हणजे परीक्षा त्या दिवशी असणार नाही आणि विद्यार्थ्यांना हे जे टेंटेटिव्ह शेड्यूल्ड डेट्सचं मिळालेलं आहे याचा विचार करून तुम्ही बोर्ड एक्झामिनेशनची तयारी करा. बोर्ड एक्झामिनेशनची तयारी करत असताना CETची तयारी तुम्हाला करावीच लागणारी आहे. त्यामुळं बोर्ड परीक्षेमध्ये जो 50% क्रायटेरिया असणार आहे तो तुम्हाला कव्हर करावा लागणार आहे. ते मार्क्स तुम्हाला तेवढे मिळवावे लागणारे आहेत आणि यामध्ये आता रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार याबाबत मात्र अजून नोटिफिकेशन CET सेलकडून आलेलं नाही आहे. पण यामध्ये नोट म्हटलंय पहा, व्हिजिट www.mahacet.org. दिस इज द ऑफिशियल वेबसाईट. सो यू हॅव टू चेक दिस वेबसाईट डेली. दररोज ही वेबसाईट तपासून पहा यामध्ये नेमके काय बदल होत आहेत, काय सूचना आहेत हे आपण पाहणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे या तारखा लक्षात घेऊन बोर्ड एक्झामिनेशनच्या तारखा लक्षात घेऊन तुम्हाला अभ्यासाचं वेळापत्रक तयार करावं लागणार आहे. त्यामुळं तयारीला लागा. यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला CET MST CET 2025चे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. यापूर्वीचे पण तुम्ही व्हिडिओज पाहू शकता. धन्यवाद.